Hi guys, this is me Komal and this is me Sonal. Welcome back to Sawan Sisters. And finally wait is over. आम्ही करत आहोत होम Tour. येस गाइस, फायनली. बिकॉज बरेच जण विचारत होते की कधी येणार आहे तुमचा होम टूर. बरेच दिवस झाले, काम चालू होते, बरेच महिने झाले. सो फायनली आज आम्ही वेळ काढून होम टूर टूर करत आहोत आणि तुम्हाला सगळं एकूण एक गोष्ट आम्ही दाखवणार आहोत. आम्ही जे काही रिनोव्हेट केलंय ते पण तुम्हाला दिसणार आहे. सो नक्की व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तर guys, सर्वात पहिले आपण सुरुवात करत आहोत एंट्री पासून. डोर, आणि त्या आहे डोर आणि त्याची डिझाईन बघू शकता, खूप जास्त सुंदर आहे. आणि हे आम्ही चॉईस केलेलं आहे. हे हा, हे जे आहे ह्याला काय बोलतो आपण? अरे पृथ्वी. अरे पृथ्वी नाही, नेट. नेटला काय बोलतात? नेटच. हा, जाळी. हा, ती जाऊ दे. तर ही जी जाळी तुम्हाला दिसते ही मी पप्पा आणि मम्मी आम्ही गेलेलो पाठवत होतो. आणि हे चूज करायला सुद्धा खूप टाइम गेला, कारण की आम्ही बऱ्याच म्हणजे नेट बघितलेलं जे नॉर्मल सगळीकडे युजली सगळीकडेच दिसतात. सो आम्हाला असं वेगळं काहीतरी पाहिजे होतं अँटिक मध्ये, ज्याची काही डिझाईन नसेल तरी चालेल, पण थोडस वेगळं पाहिजे होतं. हा, नेट लावलेलं आहे. आणि हे जे तुम्ही बघताय सगळं डिझाईन वुडनचा हा डोर, हे चूज केलेला आहे मी आणि मम्मीने आणि सोनलने पण ना. नाही, हे करताना मी नव्हती. ओके, हे तुम्ही चूज करताना मी नव्हती. फक्त हे डोरचा जो कुठे हा जो डोरचा कलर आहे ना, तो मी चूज केलेला. म्हणजे ही पॅटर्न मी चूज केलेली. मम्मी ह्या लोकांनी डिफरंट चूज, बट मी आणि मम्मीने व्हाईट. राईट मम्मी? मार्बल मध्ये आहे. हा, हे मार्बल इफेक्ट मध्ये मला व्हाईट मध्येच हवं होतं. मम्मा वॉज लाईक की सगळं व्हाईट व्हाईट. मम्मीचं असं होतं सेकंड ऑप्शन, तिला वेगळ्या कलर मध्ये जायचं होतं. बट व्हाईट माझा आणि सोनलचं म्हणजे ठरलेलं होतं की आम्हाला व्हाईट मध्ये व्हायचे, बिकॉज त्याच्यामुळे ते हायटेड वाटतं, जसं की बघू शकता वरती. आणि चला आता ह्याच्याच वरती जे आपण तुम्ही बघताय वुडनला, तिथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे. तर आम्ही स्पॉटलाइट दिलेलं वरती, करून त्याचं उजेड पडेल. ती गौतम बुद्धाची मूर्ती मला एका फॅनने दिलेली. आणि मी भरपूर अशा गोष्टी आहेत जी फॅन्सचे माझ्या घरात राहिलेले होते, पडून होते. सो मी विचार केला आता त्याला पण आपण सगळ्या एक एक स्पेस मध्ये ठेवूया, युज करू शकतो. आणि हे सर्वात मेन गोष्ट, ही जी तुम्हाला पूर्ण डिझाईन दिसते ना, ती मी सांगितलेली आहे. ओके, सो डोरचे एंट्रन्स डिझाईन नाही. आणि म्हणजे डिझाईन म्हणजे आमचा ही जी तुम्हाला पॅटर्न दिसते ना वुडनची लाईनीची, ती खरं तर मम्मीला हवी होती. म्हणजे माझा असं हेतू होता, म्हणजे माझा असं आयडिया होती की जे आता मॉडर्न मध्ये करतायत ना, तसं मला पाहिजे होतं काहीतरी, पण ते पॉसिबल नव्हतं. आणि मम्मीला असं काहीतरी पाहिजे होतं हे इकडे. सो मम्मी असेच, सो मम्मीची आयडिया होती की असे पूर्ण आपण करायचं. बट त्यानंतर मला असं वाटलं की मला नाही चांगलं वाटत होतं ते. सो म्हणून मी डिसाईड केलं की आपण असं क्रॉस मध्ये ठेवूया, ते छान वाटेल. आणि खरंच छान वाटतंय, कारण एवढी आयडिया नव्हती. कारण ही जी पॅटर्न तुम्ही बघताय ना, ही तुम्हाला कुठेच दिसणार नाही, गुगलवर कुठेच नाही दिसणार, कारण की आम्ही ओन केलेलं आहे. आणि त्याच्याच वरती तुम्ही बघताय हा अँटिक लॅम्प, तो चूज केलेला आहे बाय माय डॅड, आर डॅड. पडला. ओके, सो पप्पांची चॉईस आहे. त्यांनी आम्हाला होतं लिटरली एवढं आम्ही फिरलोय त्या लॅम्प साठी की पप्पांनी, आणि मग त्यांना आम्ही बनवायला ऑर्डर दिला, कस्टमाइज करून तो बनवून घेतलेला आहे खास. तर खूप खूप आमच्यासाठी प्रेशियस आहे तो, कारण की म्हणजे सगळंच घरात जे पण काय झालंय ना, ते सगळं आमच्या चॉईसने झालंय. म्हणजे मम्मी, दीदी, मी.
पप्पाचं असं काय नव्हतं. तर हा. पप्पांनी आम्हाला सांगितलेलं होतं की लॅम्प तर मला मला पाहिजेलच आहे, आम्ही- विंटेज लुक दिला पाहिजे. आम्ही असं होतं की वेगवेगळे स्टाईल्सचे आता भरपूर लॅम्प्स आहेत, हा, मला पण new माहिती आहे न्यू modern- मॉडर्न, तर आम्ही तसं होतं. बट पप्पांना विंटेजच करायचं होतं. आणि So- थँक गॉड आम्ही पप्पांचं ऐकलं ऐकलं आणि हे आणि- लावलं, कारण की खरंच आहे आणि खूप खूप look शोभा आलाय. येते आपल्या. तुम्ही पण डोरला. कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का. आणि आणि- आता पुढे जाऊया. सो खूप वर्षांपासून ती नेम प्लेट जी चव्हाण फॅमिली असं मला लिहून एका फॅननेच पाठवलेलं एका पेज थ्रू, तर ते केव्हापासून होतं आणि लावायचं राहून गेलं. मग आता आम्ही डिसाईड केलं भली आमची नेम प्लेट आहे, पुन्हा एकदा अजून एक चव्हाण फॅमिली, त्यात लाईट्स आहेत छान छान कलर्स. हा, मला तर माहिती आहे, आमच्या आधीच्या ब्लॉग्स मध्ये भरपूर वेळा आमचा डोर दिसलेलाच आहे. तर एकदम नॉर्मल डोर होता आणि त्याच्या बाजूला शू रॅक होता. बट तसं आता आफ्टर लुक मध्ये बघायला गेलं तर खूप जास्त ह्यूज डिफरन्स आहे. झालाय आमचा. आणि ते खूप जास्त छान वाटतंय. जो स्पेस होता तो पण छोटा वाटत होता, आता खूप जास्त मोठा वाटतोय. आणि त्याच्याचमुळे आता हा स्पेस पण आम्ही रील्स मध्ये Use यूज करणार आहे. कारण खरंच खूप सुंदर वाटतंय. आणि हे जे कनेक्शन आहे ते पण आम्ही आतूनच केलंय, ते कनेक्शन सुद्धा त्याचं. आणि वरचेच पण जे स्पॉटलाइट आहे त्याचं पण कनेक्शन. आणि इथे बघू शकता खूप वेळ घेतलेला आहे. आणि हँडल तो मस्त आहे भाई. हा हँडल सुद्धा आम्ही स्पेशली आणायला सांगितला त्या काकांना. आणि त्या हँडलमुळे खरं तर अजून लुक आलाय. आणि ही जी फ्रेम आहे ही पण आम्ही सांगितली करायला, मम्मीनीच सांगितलेली. डिटेल ऍक्च्युली आम्हीच सांगितलंय समोरच्यांना, जे बनवणारे आहेत ना त्यांना आम्हीच आयडिया दिली आहे जास्त करून. आम्ही कुठलाही काय बोलतो इंटिरियर डिझायनर नव्हता ठेवला. आम्ही कुठलाही इंटिरियर डिझायनर नाही ठेवला. सोनल खरं म्हणजे इंटिरियर डिझायनर. Yes, thank you. पण जास्त इन डिटेल आतमध्ये बघू आणि आता चला आतमध्ये जाऊया. So guys, this is our living room. तर गाईज लिव्हिंग रूम मध्ये म्हणजेच डोरच्या बाजूलाच ही फर्स्ट वॉल आहे. आणि या वॉल मध्ये बघू शकता आम्ही वॉलला पेंट नाही केलंय, डिरेक्टली आम्ही टाइल्स लावून घेतलेले आहेत. ही साइड आहे ना ती विंडोच्या ऑपोजिट आहे. सो म्हणून मोस्टली आम्ही व्हिडिओज या वॉल वरती करणार. सो म्हणून आम्हाला कंटेंट म्हणजे जेव्हा पण कॉन्टेंट बनवतो तेव्हा जास्त करून म्हणजे ब्रँड कडून अपेक्षा असते की व्हाईट वॉलवरच त्यांना हवं असतं. सो त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की एक तरी पूर्ण व्हाईट आम्हाला हवीच आहे वॉल. आणि त्यात मला वॉल मध्ये म्हणजे जे हे टाइल्स आहेत ना मला वेगळ्या ह्याच्यामध्ये पाहिजे होतं, म्हणजे वेगळी डिझाईन पाहिजे होती पण ती अवेलेबल नव्हती. बट त्यानंतर त्यांनी आम्हाला ही दाखवली. वेव्स मध्येच पाहिजे होती, वेव्स मध्येच पाहिजे होती. आणि त्या वेव्स मध्ये त्यांनी हे ऑप्शन दिलं अँड मी लगेच चूज केलं. चालेल ही बट मी चूज केली गाईस. ही दीदीने मला तर खरं सांगू तर मला आवडली नव्हती. मला तर दुसरी म्हणजे जी मला पाहिजे होती तीच मला पाहिजे होती पण ती अवेलेबल नव्हती. म्हणून मग हे आमचं जेव्हा घर होत होतं तेव्हा आमची खूप भांडणे सुद्धा झाली. येस, खूप म्हणजे खूप. मग त्यानंतर मग दीदी सारखी बोलली की चालेल ही चालेल. मग त्यानंतर मग आम्ही लावली. बट त्यानंतर लावल्याच्या नंतर थोडी पण अर्धी लावलेली. अर्धी तेव्हा लावलेली. पण मम्मी वॉज लाईक डायसी, मला नकोय ही, मला नकोय. मग मला बोलवलं कारण की मी क्लासमध्ये असायची. मग मला बोलवलं की तू येऊन बघ तुला आवडते का. मग त्यानंतर आली तर मला आवडली. आणि मग पूर्ण झाल्यावर तर एक नंबर वाटते. तुम्ही पण सांगा आम्हाला तुम्हाला कसं वाटली, कशी वाटली ही वॉल. आणि त्याच वॉलवर आम्ही डिसाईड केलेलं की आम्हाला काहीतरी म्हणजे एक शोपीस वगैरे काहीतरी लावायचंच आहे. मग आम्ही त्याच्यावरती डिसाईड केलं की आपण एक वॉल क्लॉक लावूया. कारण की आता कुठेच म्हणजे असं आम्हाला वॉल दिसत नव्हती जिथे आम्ही क्लॉक लावू शकतो. सो आम्ही डिसाईड केला की असा एक अँटिक क्लॉक आम्ही लावू. सो हा वॉल क्लॉक आमच्या मम्मी आणि माझ्या चॉईसचा आहे. म्हणजे त्याचं अप्रुव्हल घेतलंच आहे ऑब्व्हियसली सोनलकडून आणि पप्पांकडून. माझ्या अप्रुव्हल शिवाय इथे काहीच नाही झालेलं आहे. येस गाईज. आणि हे जे वॉल क्लॉक घेतलाय, हा वॉल क्लॉक घेतलाय गाईज अमेझॉन मधून. आणि जर तुम्हाला मी आता जे दाखवणार आहेत गोष्टी सगळ्या त्या तुम्हाला कुठून घेतल्या, कितीला परचेस केलं हे सगळं हवं असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. सो स्टे ट्यून. कॉमेंट करून सांगा तुम्हाला कुठून घेतलंय ते आम्ही सांगणार आहे. प्राइस नाही सांगणार आहे. तर गाईज पुढे जाऊया. आणि पुढे इथे बघू शकता किचनला जायची एंट्री आहे. आणि इथे मम्मीनी हा मिशोवरून मागवलेला कर्टन व्हाईट नेट मध्ये, मम्मीची इच्छा होती की तिला पण व्हाईट नेट मध्येच हवाय. आमचं पूर्ण रूमच असं कोझी व्हाईट मध्येच आहे. सोबत ही जी
ही जी पूर्ण मार्बल पट्टी आम्ही लावून घेतली. हे वुडन मध्ये पण अवेलेबल असतात खूप ठिकाणी, बट आम्हाला प्रॉपर जर खर्च करतो तर प्रॉपर खर्च करूया म्हणून आम्ही हे पण मार्बल मध्येच लावून घेतो. आणि या मार्बल पट्टीमुळे ऍक्च्युली ही जर ह्याची जी एंट्री आहे ना ती मोठी वाटते, म्हणजे स्पेस जास्त वाटते असं बघायला गेलं तर गाईज इकडे आमचा बेडरूमचा डोर आहे आणि इथून आम्ही पूर्ण टीव्ही युनिटचाच आहे भाग. तर आम्ही डिसाइड केलं की हा ब्ल्यू कलर, हा बेबी ब्ल्यू कसं बोलणार, ओशन ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, म्हणजे एकदम प्रॉपर. आणि त्याच्यावर असे लाईन्स आहेत, सनमाईक बोलतात ना मम्मा. ओके, तर हे सनमाईक आहे आणि आवाज येतो टेक्स्चर असं आहे कारण की हे आता सध्याचं ट्रेंडिंग आहे म्हणून आम्ही तसं. याच्यामध्ये वुडन पॅटर्न मध्ये जास्त चालतंय, पण आम्हाला अजून एस्थेटिक मध्ये जायचं होतं, अजून थोडा नेक्स्ट लेवल जायचं होतं म्हणून आम्ही डिसाइड केलं की आहे. आणि हे मॅट फिनिश आहे, ह्याच्यात शाईन नाही, ही मॅट वाली फिनिश आहे. आणि तेच आम्हाला समजत नव्हतं ऍक्च्युली की ह्याच्यावरती आम्हाला असं काहीतरी पाहिजे होतं ज्याने हा डोर थोडासा म्हणजे असं चेंज वाटेल, वेगळा वाटेल. सो म्हणून आम्ही विचार करत होतो याच सेम कलरचं, पण त्याने असं वाटणार की घर छोटं वाटणार. आणि जेवढा तुम्ही डार्क पण घर छोटं आहे तर आम्हाला असं थोडंसं स्पेशियस बनवायचं होतं. तर जर तुम्ही चॉकलेटी किंवा डार्क कलरचं तुम्ही घेतला ना तर तुमचं घर छोटं दिसणार. जेवढं तुम्ही असे कलर चूज केले तर तुमचं स्पेस मोठा वाटणार. सो आम्ही इकडचा जो पॅटर्न आहे ना तोच वरती घेतला जेणेकरून हे पूर्ण पण मोठं वाटेल, मोठं दिसेल. आणि त्याच्याच खाली ते बघू शकता प्लांट आहे, आणि त्याच्याच खाली हा प्लांट आहे. तर हे मी चूज केलेलं आहे, मिशोवरून मागवलं आणि खूप सुंदर आहे. आणि इथे सोनलचा लिपस्टिकचा PR बॉक्स आहे, तोच आम्ही लावलाय. आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणि हा आपला टीव्ही आहे, हे मार्बल प्रिंट मध्ये आणि शायनिंग ग्लॉसी फिनिश मध्ये आहे. त्यानंतर हा आहे टीव्ही आणि मग इथे आम्ही प्लग्स केले त्याचे, कारण दिसले तरी चालणार होतं आम्हाला म्हणून आम्ही इथे. ही चॉईस पण माझी आणि मम्मीचीच आहे ना. ओके, पण माझी पण होती नाही, सर्वात पहिले मी होती, पहिले पूर्णपणे मी चूज केलेला. हे कलर, हा कलर मी चूज केलेला, हा कलर पण मी चूज केला, ही पॅटर्न पण मी चूज केली, ही पण पॅटर्न मी चूज केली आहे. मी काय केलं, तू फक्त अप्रुव्हल दिलंस की हा चालेल. ही सगळ्या आम्ही जे पण हिला विचारायचो ना, हा चालेल, हा चालेल, हा चालेल, चालेल, फक्त एवढंच करायची. त्यानंतर मग ही जी तुम्ही बघताय ही प्रोफाईल लाईट तर तुम्हाला माहिती आहे की ट्रेंडिंग आहेच. जर तुम्ही मॉडर्न मध्ये करताय टीव्ही युनिट प्रोफाईल लाईट असलीच पाहिजे. सो म्हणून आम्ही केली आणि खूप छान वाटतंय. ती लाईट लावल्यामुळे इथे प्लांट वरती पण पडतंय तर छान वाटतंय. आणि मग इथे येऊया आपण, इथे आम्ही ट्रॉफी ठेवले. किचन मध्ये आम्ही केलंय शोकेस, त्याच्यात स्टोर केलंय, पण एक ह्या जागाच नाहीये, ह्या खूप लंबी आहे ती, हायटेड आहे म्हणून इथे ठेवली आहे. आणि लेट्स मूव्ह टू दिस पार्ट. आणि हे पण खूपच जास्त स्टोरेज साठी आणि शोपीस काहीतरी हवंच ना ठेवायला. सो इथे पण खाली वाटणार आम्हाला, पाहिजे होतं असं चांगलं पण जे दिसेल पण छान आणि छान वाटेल. येस. आणि बट द हायलाइट ऑफ दिस शोकेस इज, आमच्या पप्पांची इच्छा होती की इकडे त्यांना बुक्स ठेवायचे आहेत. आणि जसं की इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे बुक, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे बुक, आणि मग त्याच्यावरती गौतम बुद्धांचं आहे. सो पप्पांची अशी इच्छा आहे, पप्पांना थॉटफुल आहे, सगळ्यांना माहिती असेल मोस्टली. तर मी तर ब्लॉग्स मध्ये बोलतोच की माझ्या पप्पांना रीडिंगची, आमच्या पप्पांना रीडिंगची, बुक्सची खूप आवड आहे, न्यूजपेपर वगैरे. त्याचमुळे जे कोणी म्हणजे आपल्या बोलायला आली तर पुस्तकं ठेवल्या, त्यामुळे एक सोशल मेसेज जातो सर्वांना. त्याचसोबत तुम्ही जी लाईट बघता आतमध्ये ती आहे स्पॉटलाईट. आणि असं आम्ही ओपन हे आम्ही केलं ग्लास. त्याचसोबत इथे तुम्ही बघताय सगळे फॅन्सने दिलेले गोष्टी आहेत, सोनलला, मला, आणि अजून भरपूर आहेत, पण आम्ही इथे ठेवला नाही, ते आम्ही ठेवूच नंतर. आणि इथे बघू शकता हे पप्पांचं स्टोरेज आहे. आणि हे सुद्धा ब्ल्यू कलर मध्येच घेतलंय कारण की हे आपलं
मॅच झालं पाहिजे पूर्ण. ऍक्च्युली हे मॅचच नव्हतं, कारण की आम्हाला जे हे पाहिजे होतं ना, यासोबतचं जे हे पाहिजे होतं ना ते नव्हतं, आणि त्यामुळे खूप जास्त आमचं भांडण पण झाली, कारण की मी शुअर नव्हती हा कलर कसा दिसेल करून. सोनल ब्ल्यू नव्हतीच घेत. मी आणि मम्मी आम्ही ठाम होतो या ब्ल्यू कलरवर, कारण की हा लाईट होता म्हणून. त्यानंतर मग मी बोलले की ठीक आहे चला लावूया. डायसी खेळलेला याच्यावर, बट खरंच ते खूप ब्युटिफुल, खूप सुंदर झालं, आणि ते मॅच पण होते त्या आमच्या सनमाईकला. त्यासोबत इथे हा ब्लू कलर आहे ना, म्हणून आम्ही जी हे हँडल आहे तो आम्ही सिल्वर दिला. 4 बॉक्सेस बघतात ते स्टोरेज साठी आम्ही केलेलं, आणि इथे आहे ड्रॉवर. आता इथे माझे बुक्स आहेत, हे असं ओपन केलं ना की हे असं जाणार धीरे धीरे. बट हे सगळं व्हाईट मध्येच आम्हाला हवं होतं, आणि छान स्टोरेज मिळालं आम्हाला ह्याच्यामुळे. सगळ्या काही गोष्टी जेवढ्या पण होत्या आमच्या आधीच्या बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि मूव्ह ऑन टू दिस साइड, विंडोची साइड, माय फेवरेट. येस, आवर फेवरेट. कारण की इकडे आम्ही मस्त बसून चहा कॉफी चिल बसू शकतो, मस्त आनंद घेऊ शकतो बाहेरच्या व्ह्यू मध्ये. खरंच खूप छान वाटतं. जसं आता इव्हनिंग आहे आणि खूप छान वाटतंय, सनसेट बघायला भेटतो. आणि गाईज आम्ही इथे जे बसलोय ते आहे, हे आधी इथे नव्हतं, इथे होता आमचा सोफा होता, बट हे आम्ही बनवलंय मार्बलचं. आणि इथे बघू शकता मस्त खाली स्टोरेज सुद्धा आहेत, भरपूर बॉक्सेस आहेत स्टोरेज साठी. सिल्वरचा हँडल केलाय. हे कोणाचं होतं डिसिजन? पप्पा. ओके, सो हे पप्पांना पाहिजेलच होतं. हे पण पप्पा जे गोष्टी सांगितल्या ते पप्पांना फिक्सच पाहिजे होत्या, आणि ते आम्ही केलं. आणि आम्ही पण खुश. आम्ही आधी शॉर नव्हतो, आम्हाला असं वाटलं की काय त्यामुळे घर छोटं वाटेल, बट अजिबात नाही. याच्यामुळे अजून लुक आला, आणि अजून थोडं खूप जास्त स्पेस म्हणजे आमचा वाचला, कारण की सगळं स्टोरेजच्या वस्तू आमच्या पप्पांचे जे बुक्स आहेत ना ते सगळं ठेवायला पप्पांना भेटला. आणि ह्याचा जो व्हाईट कलर मुळे स्पेस म्हणजे असं वाटतच नाही की खाली स्टोरेज आहे. लोक जेव्हा एंट्री होतात ना तेव्हा असं समजत नाही लगेच की ते स्टोरेज आहे. मी स्वतः जेव्हा पहिले एंट्री केलेली, आम्ही बाहेरून घरी आलेलो, तेव्हा आम्हाला दिसलंच नाही की हे केलेलं. आणि असं बाहेर मस्त आमची इथे विंडो आहे प्रॉपर. त्यानंतर आपण नेक्स्ट वॉल कडे जाऊया. तर गाईज ही आहे नेक्स्ट वॉल, जिथे फोटोज तुम्ही आधीच बघितले असतील दीदीचे. इथे खूप फोटोशूट झाले आहेत. माझा हा फेवरेट कॉर्नर फोटोशूट साठी, आणि हे सगळं क्रेडिट जातं मम्मीला. जी फ्रेम तुम्ही बघताय ना ह्याची, ती फक्त विंडो फ्रेमला करणार होतो, ते अर्धी तर ते कबर्ड मध्ये झाकून गेली. सो म्हणून मग मम्मीने विचार केला की आपण इथे जी वॉल आहे ना, इथे पण आपण ही ब्रिक वॉल, हे ब्रिक टाइल्स आहेत, ती आम्ही इथे पण लावली. मम्मीने सजेस्ट केलेलं, मी आणि मम्मीने चॉईस केला. मी ऑलरेडी सांगितलेलं की काही पण करा तुम्ही, क्रीम कलर बेज कलर मध्येच ठेवा. सो हा सर्वात पहिले तर माझा चॉईस आहे ना मम्मी? बट ठीक आहे. तर गाईज हा वॉल आम्हाला आवडतो, आणि बघायला सुद्धा सुंदर दिसतो, कारण की तिथून आमची जी प्रोफाईल लाईटची जी लाईट आहे ती पडते ना, खरंच खूप सुंदर वाटतं. आणि हा कॉर्नर आमचा फेवरेट झालेला आहे. त्यानंतर ही इकडे येऊया आपण. इथे आहे आमचा बेड, जो आम्हाला न्यू घ्यायचा आहे, बट तोपर्यंत खूप टाइम असणार आहे, म्हणून त्याआधी आम्हाला ऑफकोर्स होम टूर द्यायचा होता. तर मग बेड तर आम्ही नंतर घेऊ. सोफा व्हाईट वॉलच ठेवली आम्ही, इथे सुद्धा आम्हाला काहीच कलरफुल करायचं नाहीये, सगळं आम्हाला एस्थेटिक कूल. मी तर विचार केलेला, मला तर अख्खं घर रेड बुल व्हाईट पाहिजे होतं, आणि साफही करणार होती. पण नंतर मला समजलं की थोडेफार कलर्स ऍड केले पाहिजे, म्हणून आम्ही कलर असे ऍड केले. इथे तर व्हाईट पेंट केला आहे. इथे वॉलला, ह्या वॉलला तर टाइल्स लावलेत, पण हे वॉलला आम्ही विचार केला की पेंटच करूया, कारण की इथे आम्हाला काहीतरी एस्थेटिक फ्रेम्स किंवा काहीतरी लावायचं होतं, बट सध्या काही अवेलेबल नव्हते. आणि मम्मीची इच्छा आहे की तिचे जुने फोटोज, म्हणजे आता सगळे आम्ही जे फोटो फ्रेम केलेत ते घरीच पडून राहणार, मध्ये कुठे ठेवूनच द्यायचं. मग मम्मी असं होतं की लावूया, सो म्हणून मग आम्ही इथे लावलेले आहेत फोटोज फॅमिलीचे. ते छान वाटतायत ऍक्च्युली. असं होतं की इथून रील्स बनवणार तर ते फोटोज दिसणार, मला काहीतरी वेगळं बघू. नेक्स्ट टाइम चेंजेस करत राहू. चेंजेस. तर गाईज हा मॅट तुम्ही बघताय, हा मागवलेला दीदीने मिशो वरून ना, खूप छान वाटतंय, मम्मीची चॉईस आहे. आणि आमच्या जो लिव्हिंग रूमचा जो वाईब आहे त्यासोबत मॅच होतोय.
सो म्हणून आम्हाला आवडलेला आहे. तुम्ही जसं बघताय की आमच्या बेडचा कलर आहे ब्राऊन, तसंच आम्ही ही जी तुम्ही वरती पट्टी बघताय सिलिंगची, ती पण आम्ही ब्राऊन कलर मध्ये दिली आहे आणि ती माझी चॉईस होती ऑफकोर्स. फॅनच्या इथे पण तुम्ही बघू शकता, इथे पण ब्राऊन कलरच दिलाय. इथे वेगळा कलर विचार करत होतं पण मी बोलली की नको, आपण हाच शेड देऊया. तुम्हाला दिसतंय ना हे जे ब्राऊन कलर, त्यामुळे असं डेप्थ वाटतोय, म्हणजे सिलिंगला डेप्थ वाटतंय आणि त्यामुळे असं लांब वाटतंय. हे सगळं विचार करायचं असेल तर मला बोलवा इंटिरियर डिझायनिंग. ते मी केलं नाहीतर मी तुम्हाला येऊन दिली असती, नाहीतर त्याचं मी असं केलं नाही. क्रॉम्प्टनचा फॅन इकडे बघू शकतो व्हाईट मध्ये, ही चॉईस मम्मी पप्पा. सोनल, हा फॅन सुद्धा आमच्या पूर्ण लिव्हिंग एरियाला मॅच होतोय. आता आपण जाऊया बेडरूम मध्ये.